अंतिम काळाबद्दलच्या भविष्यवाण्या म्हणजे फक्त गोंधळ आणि भीती असते का? की त्यामागे एक छुपी रचना, एक ठरलेला आराखडा असू शकतो? आज आपण एका अशाच गुंतागुंतीच्या पण तरीही एकदम व्यवस्थित दैवी योजनेबद्दल बोलणार आहोत. एक अशी योजना जिथे प्रत्येक घटना पुढच्या घटनेसाठी जागा तयार करते. चला तर मग या मोठ्या रहस्याचा प्रत्येक पैलू उलगडून पाहूया. अच्छा, आता हे सगळं बघून थोडं गुंतागुंतीचं वाटू शकतं, बरोबर? म्हणजे अनेक घटना, वेगवेगळे टप्पे, सगळं एकमेकांत गुंतलेलं दिसतंय. पण काळजी करू नका, आपण हा संपूर्ण आराखडा एकदम सोप्या पद्धतीने टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. असं समजा की आपण एका मोठ्या रहस्याची एक एक पातळी पार करतोय. तर मग हा विषय सोपा करून समजून घेण्यासाठी आपण तो 6 भागांमध्ये विभागला आहे. आपण सुरुवात करणार आहोत 7 मोहरांच्या योजनेपासून आणि शेवट करू सृष्टीच्या अंतिम स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर. चला तर पहिला भाग सुरू करूया. 7 मोहरांची योजना. आता ह्या मोहरांना एका मोठ्या भव्य दैवी योजनेचं सगळ्यात बाहेरचं आवरण समजा. ही फक्त घटनांची एक यादी नाहीये, तर एका मोठ्या उद्दिष्टाच्या दिशेने उचललेलं हे पहिलं आणि निर्णायक पाऊल आहे. तर मग ह्या सगळ्यामागे मूळ उद्देश काय आहे? या स्रोतानुसार 7वी मोहर आपल्याला अंतिम ध्येय दाखवते. ते ध्येय म्हणजे सर्व सजीवांच्या स्वतंत्र इच्छेला परिपूर्ण करणं आणि ह्या सृष्टीतून पापाची शक्यताच कायमची नष्ट करून टाकणं. खरं तर हाच या संपूर्ण प्रवासाचा केंद्रबिंदू आहे. आता आपण वळूया पहिल्या 6 मोहरांकडे. इथूनच त्या विशिष्ट घटनांच्या साखळीला सुरुवात होते. आणि ह्या घटना एका मोठ्या निर्णायक क्षणाची, एका टर्निंग पॉइंटची पायाभरणी करतात. तर बघा, पहिल्या 4 मोहरांमध्ये न्यायाची प्रक्रिया हळूहळू सुरू होते. पण 5वी मोहर खूप महत्त्वाची आहे, कारण या काळात मोठ्या प्रमाणावर हौतात्म्य घडतं. आणि स्रोतांनुसार ही घटना पुढच्या प्रक्रियेसाठी अत्यंत आवश्यक आहे. यानंतर 6वी मोहर एका मोठ्या वैश्विक बदलाची नांदी ठरते. आणि इथे गोष्ट खूपच रंजक बनते. 7वी मोहर उघडल्यावर कथेचा शेवट होत नाही. उलट तिथून एका नवीन आणि अधिक खोल अध्यायाला सुरुवात होते. हे कसं आहे माहितीये? अगदी त्या रशियन बाहुल्यांसारखं. एका बाहुलीच्या आत दुसरी, तिच्या आत तिसरी, तसंच काहीसं. म्हणजे 7वी मोहर उघडली की गोष्ट संपत नाही, तर त्यातून 7 तुतार्यांचा एक नवीन क्रम बाहेर येतो. याचा अर्थ सरळ आहे, तुतार्यांची ही संपूर्ण मालिका त्या 7व्या मोहरेच्या आतच आहे. आता या 7 तुतार्यांचाही एक ठरलेला क्रम आहे. पहिल्या 4 तुतार्या नैसर्गिक जगावर परिणाम करतात. पण 5व्या तुतारीपासून हाय म्हणजेच महासंकट सुरू होतात. आणि ही संकट परिस्थितीला आणखी गंभीर बनवत जातात. स्रोतांनुसार हे 3 हाय म्हणजे संकटाच्या वाढत्या पातळ्या आहेत. 5व्या आणि 6व्या तुतारीने पहिले 2 हाय येतात, पण तिसरा आणि अंतिम हाय येतो तो 7 पिढांच्या रूपात, जो न्यायाचा सर्वोच्च बिंदू मानला जातो. ही रचना आपल्याला आणखी एका खोलवरच्या थरात घेऊन जाते. म्हणजे जसं 7व्या मोहरेच्या आत तुतार्या होत्या, अगदी तसंच 7व्या तुतारीच्या आतही एक अंतिम मालिका लपलेली आहे. हो, बरोबर. 7वी तुतारी वाजते तेव्हा ती स्वतः शेवट नसते, तर ती 7 पिढांच्या अंतिम मालिकेची सुरुवात असते. ह्याच प्रक्रियेला महाप्रायश्चित्त असं म्हटलं गेलंय. खरं तर हे या संपूर्ण रचनेचं सगळ्यात आतलं आणि अंतिम केंद्र आहे. आणि या 7 पिढा खूप वेगाने घडतात. पहिल्या 6 पिढांमध्ये अंतिम न्यायनिवाडा होतो आणि मग 7वी पिढा या संपूर्ण संघर्षाचा शेवट करते. ह्याच वेळी श्वापदाचा न्याय होतो आणि आर्मागेडनची घटना घडते. ठीक आहे, आतापर्यंत आपण पाहिलं की काय घडतंय, पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की हे सगळं का घडतंय? या घटनांमागे नेमका ईश्वरशास्त्रीय अर्थ काय आहे? या सगळ्या वेदना आणि हौतात्म्याच्या प्रक्रियेचा उद्देश समजून घेण्यासाठी स्रोतामधलं हे वचन खूप महत्त्वाचं आहे. हे वचन आपल्याला निस्वार्थ प्रेमाच्या सर्वोच्च पातळीबद्दल सांगतं आणि हेच प्रेम या सगळ्या घटनांच्या केंद्रस्थानी आहे. तर मग ह्या सगळ्याचा अंतिम परिणाम काय? यातून 4 मुख्य गोष्टी सिद्ध होतात. पहिली, देवाने दिलेली प्रेमाची आज्ञा ही खरी आहे आणि ती पाळणं शक्य आहे. दुसरी, देवाचं प्रेम आणि त्याचा न्याय हे सत्य आहेत याची खात्री पटते. तिसरी म्हणजे निर्माण केलेल्या प्रत्येक सजीवाच्या मनातून देवाबद्दलची सगळी शंका दूर होते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चौथं, सृष्टीतून पाप करण्याची शक्यताच कायमची संपून टाकली जाते. आणि आता आपण या प्रवासाच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. या सगळ्या प्रक्रियांचा अंतिम निकाल काय लागतो? त्यातून काय साध्य होतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मोहरांपासून ते पिढ्यांपर्यंत घडणाऱ्या या सगळ्या घटना एकाच अंतिम ध्येयासाठी आहेत. ते म्हणजे देवदूतांसकट सर्व सजीवांच्या स्वतंत्र इच्छेला परिपूर्ण करणं.
हेच ते अंतिम स्वातंत्र्य आहे ज्याबद्दल आपण सुरुवातीला बोललो होतो. तर बघा, ही सगळी रचना खूप क्लिष्ट आहे, पण त्यात एक सुसूत्रता आहे, एक न्याय आणि एक उद्देश दिसतो. पण मग खरा प्रश्न हा उरतो की ब्रह्मांडासाठी बनवलेला इतका तपशीलवार आराखडा आपल्यासाठी काय अर्थ ठेवतो? खास करून जेव्हा आपण दुःख आणि संकटातून जात असतो, तेव्हा अर्थ शोधण्याच्या आपल्या प्रयत्नांबद्दल हे सगळं काय सांगतं? हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?